सॉरी. रुक बे चिरकुट. सॉरी बोललोय मी. जास्त ऐकून घेणार नाही. ऐकून घ्यावं लागेल. का? कारण आपला तेवढा यारा नाही. काय? मॉडर्न स्कूल, 5वी ब, पाठक टीचर, मॅथ्सच्या पिरियड्स ना मास बंकिंग. नाही ओळखलं मी. अजून तसाच यार सौर्या. अरे मला नाही ओळखलं यार. अरे शाळेच्या ग्राउंडवर आपण क्रिकेट खेळायचो ना. अरे माझ्या बॉलिंगला किती वेळा क्लीन बोल्ड झालायस तू. लेफ्टी. लेफ्टी राईट. अरे यार किती वर्षांनी भेटतो यार. आय एम सो हॅपी यार. तू काय क्रिकेट खेळायचास यार. आम्हाला तर वाटलं होतं रणजी मध्ये वगैरे दिसशील. तू तर गायबच झाला यार. चल ना कॉफी मारू एक. अरे हा आपला कट्टा. येस. काय घेणार? कॉफी. कॉफी या टायमाला कॉफी घ्यायला वेळ लागलाय काय? ही माझी तर कॉफीची वेळ. एक कॅपुचिनो. थँक्स. हा लेफ्टी. आय कॅन्ट बिलीव्ह इट यार. आफ्टर एजेस. तुला माहिती आहे आपला ग्रुप. अरे सगळे तुझी जाम आठवण काढतात. आवली, केसर, पंपकिन सगळेजण. तू तर शाळेतला बाहेरच नाही पडला यार. काय काम धंदा काय करतो की नाही का? अजून रोज सकाळी उठून स्कूल बॅग, वॉटर बॉटल घेऊन शाळेच्या बसची वाट बघत बसतो. काय यार. तू अजून तिथेच राहतो ना तुमच्या त्या मोठ्या घरात. चला काय घर आहे यार तुमचं. मुंबईत स्वतःचं मोठं घर. सारा काय लकी आहे यार तू. हो यार. घर तिथेच आहे. तिथेच राहतो. शाळा सुटली यार. पण ग्रॅज्युएशन नाही करू शकलो. नंतर काही कोर्सेसना ऍडमिशन घेतली. मन नाही लागलं तिथे. जॉब पण करायचा प्रयत्न केलाय. पण काही ना काही कारणाने ते पण सोडलं. फुल राडा झाला होता यार. आणि आता घरातली तर सगळी जबाबदारी येऊन पडली. आता तर मोठी जबाबदारी. पण फाईन. आता ना गाडी रुळावर यायला लागली. आय वॉन्ट टू म्युझिक नाउ. पण खरं सांगू हे पैशाचं सोंग आणणं अवघड गोष्ट आहे. नाही जमत. आणि ना टेन्शन येतं यार. सगळंच अवघड आहे. घर सांभाळणं, फॅमिली सांभाळणं, पैसे कमावणं कळत नाही यार. कसं होणार सगळं. जाम टेन्शन येतं. आय एम सॉरी. आपण इतक्या वर्षांनी भेटलो आणि मी आपली माझीच कॅसेट लावून ठेवली. रिअली सॉरी यार. हे ना छोड यार. तू बोल. तू तो एकदम मॉडेल लग रहा है यार. मॉडेल. आपला फंडा क्लियर है यार. खाने का, पीने का, जीने का, लाइफ का मजा लेने का. पैसा क्या है. पैसा तर येतोच यार असा ना तसा. तुला एक फुकटचा ऍडवाइस देऊ काय. तुला पैसा कमवायचा असेल ना तर तो कसाही कमवायचा. विचार नाही करायचा. कारण लाईफ मध्ये फक्त जगायचं असतं यार. आणि चांगलं जगायचं असेल ना तर काय चांगलं काय वाईट ह्या अडकून नाही पडायचं. अरे माझ्याकडे बघ एकदम बिंदास. हॅलो ना यार. हा बोल. कधी. आता कुठे येऊ. हा येतो ना येतो. नाव काय म्हणालास. तेंडुलकर. हा तू थांब मी येतो लगेच. हा लेफ्ट्या. चल सौरभ. मी पळतो. नाही वाट बघतो ना आपली. हा
हा तो नायर माझा पार्टनर, तो गेम वाजवणार आहे ना. गेम वाजवणार आहे? आय मीन तो काम करणार आहे, आपण फक्त फिल्डिंग लावणार. तू काम करणं, तू फिल्डिंग लावणार आहे? तुला नाही कळणार रे, काय लाईन कठीण आहे पण शुअर शॉट पैसा ना. पैसा तर मलाही कमवायचा आहे, पण मेहनत करून कमवायचा आहे. आणि चांगलं काय वाईट काय याचा विचार करून कमवायचा. आपले रस्ते टोटल डिफरंट आहे बॉस. टेक केअर, टेक केअर. ठीक आहे, भेटू. गेम, फिल्डिंग. सौरभ, तू का आलायस इथे? आपल्या निश्चयाला काही अर्थ आहे की नाही? तू कधी सिरियस होणार आहेस? तुला भेटावं असं वाटलं म्हणून आलो, आणि तुला भेटू शकतो ना मी. नाही राधा, मला माहित होतं तू असं वागणार. राधा, पण आपल्या घरावर खूप मोठं संकट आलंय. माझा संबंध नाहीये त्या घराशी आता सौरभ. संकट आलं असेल ना तर स्वतःच स्वतः सोडो. बी अ मॅन. राधा, काय? अरे सावऱ्या, बरं झाला, तुझीच वाट बघत होतो. का? सीमा वहिनीने तुला तिच्या रूम मध्ये बोलवलंय, ते मार्कंड दादाने दिलेलं पत्र घेऊन. काय? पण तिला कसं कळलं पत्राबद्दल? मीच बोललो, माझ्याकडूनच चूक झाली, आय माय सॉरी. अरे काय झाला, ती सारखी मला विचारत होती, मार्कंड शेवटच्या क्षणी काय बोलला, मला सांगा ना, तो काय त्याच्या मनात होता ते जरा मला सांगा, सारखं विचारत होती. मग मला राहवलं नाही, मी फटकन सांगून टाकलं त्या पत्राबद्दल. पण मार्कंड दादानी त्या पत्रात काय लिहिलंय माहिती आहे ना तुम्हाला? होय. त्याची शेवटची इच्छा ही आहे की मी सीमा वहिनीचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यावं. होय होय. पण काय करू, अरे मी एवढा सेंटिमेंटल झालो की मी सांगून टाकलं रे, माझ्या ध्यानातच नाही राहिला. आता काय करायचं? बर, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी बघतो काय करायचं ते. तू बघशील? हो, बघतो. सांभाळून घे मला. हा? हा. काय ग सीमा वहिनी, इथे का बसलीस? बरं वाटत नाही का? नाही रे, ठीक आहे, तब्येत ठीक आहे. हीच कर्जाची काळजी. अर्थात ती आता 24 तास बरोबर असणारच आहे, कर्ज फिटेपर्यंत. ते जाऊ दे, तू सांग, आज दिवसभरात काय खबर बात? चांगली बातमी. मी पुन्हा एकदा जाऊन त्या रेवती इनामदारची माफी मागितली. काय सांगतोयस काय? असं कसं? मला पैशाची किंमत कळली आहे सीमा वहिनी. माझ्यामुळे अख्ख्या ग्रुपचं जगणं पणाला लागलं. ग्रुप मधल्या कित्येक जणांची रोजीरोटी होती ती.
त्यापुढे माझा इगो महत्वाचा नव्हता, म्हणून मी मागितली माफी. मग तिचा काय रिस्पॉन्स होता? तिने कॅन्सल केलेले सगळे शोज परत घेतले. रिहर्सल हॉलही परत मिळाला. ग्रुपची गाडी आता परत रुळावर आली. पाहिलं सौरभ, नियत चांगली असली ना की यश हमखास मिळतच. तू आता खूप मेहनत घे, सगळे शोज हाऊसफुल करून दाखव, म्हणजे आणखीन शोज मिळतील. हो, ते आता तसं करतीलच. ते आता करतील म्हणजे आम्ही करू असं का नाही म्हणतस? मी रियाचा डान्स ग्रुप सोडला सीमावहिनी. काय? इतकं सगळं घडून गेल्यानंतर माझा मूड नाही राहिला. त्यातला तो 4 महिने तो आनंद निघून गेला. आता माझं मन नाही रमणार तिथे. क्रिएटिव्ह काम कसं करणार इतकं सगळं झाल्यावर? शोधेन आता दुसरं काहीतरी. सौरभ, ती मुभा नाही आता आपल्याकडे. आपलं मन, आपली क्रिएटिव्हिटी, आपले मूड्स ह्याहीपेक्षा आपलं कर्ज मोठं आहे. मला त्याची जाणीव आहे सीमावहिनी, पण प्लीज मला थोडासा वेळ दे. मी नक्की करेन काहीतरी. आणि ट्रस्ट मी सीमावहिनी, मी ते कर्ज नक्की फेडेन. नक्की फेडेन. सौरभ, मार्कंडने एक पत्र लिहिलं होतं जे तू मला दाखवणार होतास. मार्कंडादांनी त्यात माफी मागितली होती तुझी. त्याला वाटत होतं की तो लवकर बरा होईल. आणि प्रत्यक्ष येऊन तुझी माफी मागेल. पण आणि मला लिहिलं होतं की या घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि सीमावहिनी, मी घेतली आता या घराची जबाबदारी. मी घेतली आहे आणि मी ती निभावणार, नक्की निभावणार. त्यावेळी तू खूप आजारी होती सीमावहिनी. आणि आम्ही मार्कंडादाचं सगळं परस्पर भरत होतो. त्यावेळी तुझ्या किंवा बाकी कोणाच्याही हातात ते पत्र पडलं असतं ना, तर खूप गोंधळ झाला असता. म्हणून शेवटी मी ते पत्र फाडून टाकलं. आय एम सॉरी सीमा, रिअली सॉरी. त्या परिस्थितीत तू जे केलंस ते योग्यच केलंस. सॉरी सीमावहिनी. मार्कंडादांनी पत्रात खरं काय लिहिलं होतं ते सांगण्याचं धाडस आत्ता तरी नाहीये माझ्याकडे. अगं आई, लवकर चल ना ग, गार्डन बंद होईल, उशीर होईल, लवकर चल. आई, ए आई, अगं आई लवकर ये, हे बघ काय. आई, ए आई. काय ग? काय ला? हे बघ काय.
अगं किती लाजशील आता, पुरे झालं, आपल्याला गार्डन मध्ये नाही जायचंय का? जायचंय, चल. आणि मला माहितीये हे कोणी दिलंय. अच्छा, माहितीये. डॅम्बिस, चल. आय एम सॉरी तुम्ही कॉल केला होता, ती DVD रेगो आली आहे का? हो, आली. आली आहे खरंच? मी घेऊन येते. हो, आले. DVD रेगो मस्त. आज काय खरंच नाही, आधी लाजत होती, आता तुम्ही लाजतायत. कोण लाजतंय? तुम्ही. अगं येडू, मी लाजत नाहीये. बस बस व्हेरी एक्साइटेड. बस पुरे झालं, आता स्वतःला सावरा. कसं सावरू? आज तुझी आई माझी आणि माझ्या गॉडची भेट घालून देणार आहे. यु नो रेगो, यु नो रेगो. रेगो रेगो ना 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 नो, रेगो रेगो ना 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 नो, रे रे. ओ आय एम सॉरी. DVD. रेगो 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 रेग रेगो 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 रेगो. Thank you, my beautiful friend. Thank you very much. 4-5 तासांचा वेळ काढाल माझ्यासाठी. I want to make a portrait of my beautiful friend. काय? Yes. You are really very beautiful. Perfect for a portrait. लिली नंतर मी कोणाचंच पोर्ट्रेट काढलं नाहीये. But you have inspired me. Thank you. 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 Thanks. थँक गॉड आपले शोज परत मिळाले. सौरभ डिड इट यार, फायनली. ही इज ग्रेट. ऍक्च्युली मॅम, एक बॅग उचल, खुर्ची घेऊन ये पटकन. गो फास्ट. मॅम, तुम्ही प्लीज हॅव अ सीट. ऍक्च्युअली आम्ही स्टुडिओकडे निघालो होतो, पण मॅडम म्हणाल्या की जाता जाता 5 मिनिटं आपण रिहर्सल पाहून जाऊया. दॅट्स ग्रेट. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही स्वतः आलात आणि आमचे शोजही परत. दॅट्स ओके. तुमचा परफॉर्मन्स सुरू करा. आणि हो, शोज चांगले व्हायला पाहिजेत. आता माझं नाव जोडताय तुम्ही. या शो मॅम. पटकन सगळ्यांना बोला. मॅम, जस्ट 2 मिनिट. तो ड्रमर कुठे आहे तुमचा? उगाच पंगा नकोय. सरळ सांग त्यांना, आम्ही त्याला काढून टाकलंय ग्रुपमध्ये. काय विचारते मी? मॅम, ऍक्च्युली तो तुमच्याशी खूप रूडली वागला म्हणून आम्ही त्याला ग्रुपमधून काढून टाकलंय. व्हॉट? काढून टाकलं? कोणाला विचारून काढलं त्याला? एक गोष्ट लक्षात ठेवा, तो ड्रमर नसेल ना या ग्रुपमध्ये तर तुमचे सगळे शोज कॅन्सल. नॉनसेन्स. पंडितजी, प्लीज काहीतरी करा. परत कॅन्सल नको. नाही, तुम्ही शांत राहा. तुम्ही काही गडबड करू नका. सगळं व्यवस्थित होईल. प्लीज कन्व्हिन्स. येस, डोंट वरी. सॉरी बाळा, मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकत. हो, मला कळालं. तुझ्या लाडक्या सई मॅम आलाय ना, मग कशी येशील माझ्या बरोबर?
मी जाईल शारदा मावशी बरोबर. जा. अगं शारदा मावशी कुठे चाललीस? थांब जरा, मी येते. बाय साईबाब. हो बाय. 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 नीट जा. फारच छान प्रगती झालेली दिसतीये बाप लेकीची. हो, छान गट्टी झाली दोघांची. आय एम सो हॅपी. पण राधा, त्या व्हिक्टरच्या हॅपीनेसचं कारण काहीतरी वेगळंच वाटतंय मला. म्हणजे वेल, मी स्पष्टच बोलते. तो तुझ्या प्रेमात पडतोय की काय अशी शंका येते मला. मॅम, असं काही नाहीये. आणि माझं लग्न झालंय त्याला माहितीये. शिवाय जुई माझीच मुलगी अशी समजूत आहे त्याची. बघ, मी ज्या गोष्टीची नोंद घेतली ती मी तुझ्यासमोर मांडली. बस, याच्यावर फार चर्चा नको.